शेतकरी मित्रांनो, आज आपण इथं हरभरा निघाल्यानंतर आपल्या शेतामध्ये सुरुवातीला आपण इथं जे रासायनिक खतावर जे शेती करतो त्यामुळे जमीन अशी कडक होती। त्यासाठी अशा प्रकारे जमीन खोल नांगरावी लागते उन्हाळ्यामध्ये, जेणेकरून कोस वगैरे परिपूर्ण आपल्यावाले मरून जातील आणि आपल्याला हुमणीचा किंवा इतर जो त्रास आहे तो त्रास कमी होऊन जाईल। आणि अशा प्रकारे 3 फाळीची पलटी नांगर याने आपला हा शेत आपल्याला नांगरून घ्यायचा आहे। पण तत्पूर्वी तुम्हाला जर शेणखत वगैरे टाकायचं असेल तर आपण शेणखत टाकू शकता। अशा प्रकारे आता इथे शेणखत आपण पूर्ण पसरवलेलं आहे। हे बघा, इथं पूर्ण शेणखत पसरवलेलं आहे अशा प्रकारे। आणि आता उन्हाळ्यामध्ये आपण हरभरा निघाला इथला आणि आता आपल्याला इथं परिपूर्ण खोल नांगरणी चालू आहे। कारण हे खोल नांगरणी करण्याचं कारण म्हणजे आपली जमीन साधारण 9 इंचापर्यंत किंवा 1 फुटापर्यंत ती चांगल्या प्रकारे नांगरली जाते। अशा प्रकारे पूर्ण पलटी फळीनं आपल्याला इथे नांगरणी केली आहे। आणि बघा, अशा प्रकारे एकदम चांगल्या प्रकारे खोल नांगरणी करून ढेकळं मोठमोठे सुद्धा आपल्या पडतात। आणि जे खत आहे शेणखत आपण इथं फेकलेलं आहे, तर हे पूर्ण शेणखत इथं शेतामध्ये अशा प्रकारे फेकल्यानंतर मिसळून जाते आणि मातीमध्ये मिक्स झाल्यामुळे आपल्याला पुढच्या पिकाला त्याचा फायदा होतो। तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिले शेणखत फेकायचं, नंतर आपल्याला इथं खोल नांगरणी करायची। तर अशा प्रकारे आपल्याला इथं नियोजन चालू आहे। तर आता इथं हा पूर्ण प्लॉट आपल्याला खोल नांगरणी करणे पूर्ण करायचं आहे। नंतर जमीन चांगल्या प्रकारे तापू द्यायची आणि तापल्यानंतर जमिनीतली बुरशी, त्याच्यानंतर हुमणी, कारण शेणखत टाकल्यामुळे अजून हुमणी वाढू शकते, त्याचे जे कोस असतात शेणामध्ये ते पण इथं वाळून जातात आणि आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला इथं एक व्यवस्थित असं शेताचं कायापालट आपल्याला दिसून येईल आणि दुसऱ्या पिकामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे इथं उत्पादन वाढलेलं दिसून येईल। आणि आपल्याला जमीन तापण्यासाठी इथं 2 महिने वेळ मिळतो। 2 महिने म्हणजे आज गुढीपाडवा, तर 9 एप्रिल, आजपासून जून 9 पर्यंत जमीन चांगल्या प्रकारे तापते। कारण पाऊस काय लवकर पडत नाही, त्यामुळे 2 महिने आपल्याला वेळ मिळू शकतो।